ओके, आपण आतापर्यंत बघितलं मेटल, दिस ऑल दिस लाईन इज मेटलॉइड अँड नॉन मेटल. ओके, देन आपण आता नंबरिंग बघितले की न्यू पिरियडिक टेबलमध्ये नंबरिंग कसं आहे 1 2 3 4 अप टू 18 असं सोपं नंबरिंग आहे. पण जर आपण जुनी मेथड बघितली, जुनी पिरियडिक टेबलची नंबरिंगची जी मेथड आहे तर ती कशी होती, ग्रुप नंबर 1 ला फर्स्ट ए, देन सेकंड ए, म्हणजे रोमन नंबर होते आणि शिवाय ग्रुपला ए बी असं नाव दिलं होतं. ठीक आहे. सो ग्रुप नंबर 1 इज फर्स्ट ए, ग्रुप नंबर सेकंड इज सेकंड ए, देन थर्ड ग्रुप जो होता तिसरा ग्रुप त्याला थर्ड बी. ग्रुप नंबर 3 थोडा ट्रिकी आहे, इथून पुढचे जे आहेत ते थोडे ट्रिकी आहेत. थर्ड बी, फोर्थ बी, फिफ्थ बी, सेवन्थ बी आणि 8 9 आणि 10 हे जे काही ग्रुप नंबर आहेत 8 9 आणि 10 या तिघांना मिळून 8B असं नाव आहे. 8B. देन ग्रुप नंबर 11 9B and ग्रुप नंबर 12 10B. ठीक आहे. देन इथले जे आहे ते इथून कंटिन्यू फर्स्ट ए सेकंड ए तसं 13 वाला 3A 4A 5A 6A 7A and लास्ट वन 0 ग्रुप. ओके, दिस इज द ओल्ड मेथड. आणि 1 to 18 ही एकदम सोपी मेथड आहे की प्रत्येक ग्रुपला सेम नावाचं अप टू 1 to 18. ठीक आहे. देन हे बघूया आपण ग्रुप नंबर फर्स्ट जो आहे एक्सेप्ट हायड्रोजन ते सगळे काय आहेत, एकतर मेटल आहे बरोबर, शिवाय दे फॉर्म स्ट्रॉंग अल्कली विथ वॉटर. ते काय करतात, वॉटर सोबत स्ट्रॉंग अल्कली फॉर्म करतात, म्हणून त्यांना अल्कली मेथड असं मेटल असं म्हणतात, अल्कली मेटल. देन ग्रुप नंबर 2, ग्रुप नंबर 2 हे सुद्धा अल्कलीज फॉर्म करतात बट वीकर अल्कली देन ग्रुप ए. सो दे आर कॉल्ड अल्कलाइन अर्थ मेटल. दे आर कॉल्ड अल्कलाइन अर्थ मेटल. आपल्याला माहिती आहे 3 to 12 ग्रुप नंबर 3 to 12 यांना ट्रान्झिशन एलिमेंट असं म्हणतात बरोबर. देन ग्रुप नंबर 13, ग्रुप नंबर 13 ला काय नाव दिले, बोरॉन फॅमिली, कारण त्याचा फर्स्ट एलिमेंट जो आहे तो बोरॉन आहे म्हणून बोरॉन फॅमिली. देन ग्रुप नंबर 14 कार्बन फॅमिली, कारण कार्बन त्याचा फर्स्ट एलिमेंट आहे. देन नायट्रोजन फॅमिली, ऑक्सिजन फॅमिली. ऑक्सिजन फॅमिलीला आणखी एक नाव आहे चॅल्कोजेन्स, चॅल्कोजेन फॅमिली, बिकॉज दे आर ओर फॉर्मिंग, म्हणून ऑक्सिजन फॅमिलीला चॅल्कोजेन्स असंही म्हणतात, ओर फॉर्मिंग. ठीक आहे. देन ग्रुप नंबर 17 माहिती आपल्याला हॅलोजन, अँड ग्रुप नंबर 18 आर द इनर्ट गॅस ग्रुप और नोबेल गॅस ग्रुप. ठीक आहे. हे झाले न्यू मेथड. देन तर या दोन सिरीज आहेत, लॅन्थेनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज. लॅन्थेनाइड सिरीजला नाव आहे रेअर अर्थ एलिमेंट, रेअर एलिमेंट. आणि ॲक्टिनाइड जी सिरीज आहे त्यांना रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट असं म्हणतात, कारण त्याच्यातले सगळे एलिमेंट जे आहेत ते रेडिओ ॲक्टिव्ह आहेत म्हणून. ओके. ओके, let's consider new point, significance of period and electronic configuration. Okay, we discuss what is electronic configuration, म्हणजे the distribution of electron in an orbit. ओके, यालाच काय म्हणतात, इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन असं म्हणतात. ठीक आहे. तर इथे आपण पिरियडचा सिग्निफिकन्स बघतोय रिलेटेड टू इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. ओके, तर पिरियड नंबर आता आपण बघितलं, पिरियड नंबर जो आहे आपण किती पिरियडिक टेबलमध्ये बघितले किती पिरियड आहे, टोटल 7 पिरियड आहेत. तर त्या 7 पिरियड, प्रत्येक पिरियडचा नंबर आहे तो काय शो करतो, काय दाखवतो, तर नंबर ऑफ शेल्स इन ॲन ॲटम, त्या ॲटममध्ये किती शेल्स आहेत हे दाखवतो. ओके. देन सो
फ्रॉम दॅट वी कॅन प्रेडिक्ट नंबर ऑफ शेल्स विदाउट ड्रॉइंग इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर. म्हणजे आपण याच्यावरून असं सांगू शकतो की आपण काढायची पण काही गरज नाही इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर. नंबर किती आहे ते बघून सांगू शकतो की एवढ्या शेल्स आहेत. फॉर एक्झाम्पल घ्या हायड्रोजन. हायड्रोजनमध्ये एक आहे. हायड्रोजन ॲटॉमिक नंबर एक, एक इलेक्ट्रॉन एक प्रोटॉन, बरोबर. सो त्याच्यामध्ये पिरियड नंबर 1 आहे तो, तर त्याच्यामध्ये किती शेल्स असणार आहेत याच्यावरून सांगतो आपण किती असणार आहे. एक, फक्त एक शेल असणार आहे. ठीक आहे, बघूया आपण. सो एक्झाम्पल बघा, हायड्रोजन हा पिरियड 1 मध्ये आहे, तर तिथे एक शेल आहे. ठीक आहे. देन ऑक्सिजन पिरियड नंबर 2 मध्ये आहे. किती शेल असणार आहे. राईट, 2 शेल्स. देन ॲल्युमिनियम पिरियड नंबर 3, किती शेल्स असणार आहे. 3 शेल्स. अँड कॅल्शियम पिरियड नंबर 4 मध्ये आहे, त्यामुळे किती शेल्स असणार आहे. 4. 4 शेल्स. सो एव्हरी न्यू पिरियड 1 न्यू शेल इज ॲडेड. म्हणजे आपण पिरियड वाईज बघितलं तर प्रत्येक पिरियड जर आपण म्हणजे पहिल्यामध्ये 1 शेल, दुसऱ्यामध्ये 2, तिसऱ्यामध्ये 3 शेल आहेत, चौथ्या पिरियडमध्ये 4 शेल आहेत, तर प्रत्येक पिरियड हे जाताना नवीन शेल ॲड होते, एक नवीन शेल. सो इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन जे आहे तर ते काय दाखवतं. इलेमेंट कुठल्या पिरियडमध्ये आहे, कुठल्या ग्रुपमध्ये आहे हे दाखवते इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन, की तो कुठल्या ठिकाणी असणार आहे इलेमेंट. ठीक आहे. एक्झाम्पल घेऊयात आपण, बघूया. इथे आपण बघितलं हायड्रोजन पिरियड 1 मध्ये आहे, त्यामुळे शेल किती आहे. 1. हे आपण या पिरियड नंबर वरून बघितलेले आहे. आता ऍक्च्युअल काढून बघूयात की खरंच एक शेल आहे का. ठीक आहे. हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1 आहे, बरोबर. ॲटॉमिक नंबर 1 म्हणजे एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन. सो हे झालं न्यूक्लियस आणि ही झाली शेल. या शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन. किती शेल झाले मग, किती शेल प्रेझेंट आहे. एक शेल. ठीक आहे. देन आपण दुसरे बघूया. एक्झाम्पल ऑक्सिजन. ठीक आहे. ऑक्सिजन बघूया. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन कुठल्या आहे. पिरियड नंबर 2 मध्ये आहे. ॲटॉमिक नंबर किती आहे ऑक्सिजनचा. 8. म्हणजेच 8 प्रोटॉन 8 इलेक्ट्रॉन. राईट. दे आपण ड्रॉ करूया स्ट्रक्चर. 8 प्रोटॉन. पहिल्या शेल मध्ये 2 येणार आहेत इलेक्ट्रॉन, कारण त्याची ती कॅपॅसिटी आहे. पहिली जी शेल असते त्याची शेलची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची आहे, त्यामुळे पहिल्या शेल मध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन येणार आहेत. देन आपण दुसरी शेल लागणार आहे, कारण 2च झाले ना इलेक्ट्रॉन. सो राहिलेले जे इलेक्ट्रॉन आहेत ते दुसऱ्या शेलमध्ये जाणार. राहिले किती. 6. ओके. सो किती शेल झाले. इथे पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन. सो नंबर ऑफ शेल्स किती झाल्या. 2 शेल्स. फर्स्ट शेल मध्ये काय आहे, किती इलेक्ट्रॉन आहे. 2 इलेक्ट्रॉन. आणि सेकंड शेल मध्ये किती आहे. 6 इलेक्ट्रॉन. सो किती झाले शेल. 2. नंबर ऑफ शेल 2. ठीक आहे. 2. यू कॅन ड्रॉ ॲल्युमिनियम अँड कॅल्शियम इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. तुम्हाला त्याच्यावरून पण असंच दिसेल की ॲल्युमिनियम मध्ये पण 3 शेल असणार आहेत आणि कॅल्शियम मध्ये 4 शेल्स असणार आहेत. ठीक आहे. ओके. आपण डाऊन द पिरियड बघितले, म्हणजे जसं पिरियड नंबर वाढत जातो तसं शेल्स नवीन ॲड होत जातात, बरोबर. देन आता आपण अक्रॉस द पिरियड बघूया. फ्रॉम लेफ्ट टू राईट. In period, as we go from left to right, number of shells remain same, but number of valence electrons are different. जर आपण पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट गेलो तर त्यामध्ये काय होतात.
नंबर ऑफ शेल्स ह्या सारखेच राहतात, पण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत ते वेगवेगळे असतात प्रत्येक वेळेस. ठीक आहे. दॅट इज वी कॅन से दॅट फ्रॉम लेफ्ट टू राईट atomic number is increased by 1. Also valence electron is increased by 1. ठीक आहे. काय होतंय, लेफ्ट टू राईट जाताना atomic number increase होतोय, शिवाय व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पण एक ऍड होत चाललाय, तो पण एकने वाढलाय. बरोबर. फॉर एक्झाम्पल बघा, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन. लिथियमचा atomic नंबर आहे 3, बेरिलियमचा 4, बोरॉनचा 5, कार्बनचा 6, नायट्रोजनचा 7. लिथियमचा इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन 2 1, बेरिलियमचा 2 2, बोरॉनचा 2 3, कार्बनचा 2 4, नायट्रोजनचा 2 5. इथे शेल्स किती आहेत मग? नंबर ऑफ शेल्स 2, ओनली 2. दोन्ही ठिकाणी किंवा दोन्ही ठिकाणी सगळीकडे नंबर ऑफ शेल्स किती आहेत? 2 आहेत. 1 2 1 2. नंबर ऑफ शेल्स आर 2, बट नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आर डिफरंट. इथे लिथियम मध्ये नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे? 1 आहे. बेरिलियम मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 2, बोरॉन मध्ये 3, कार्बन मध्ये 4 आणि नायट्रोजन मध्ये 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत. All these elements are belonging to period number 2, second number period. हे सगळे एलिमेंट जे आहेत ते पिरियड नंबर 2 मधले आहेत, पण दुसऱ्या पिरियड मध्ये नंबर ऑफ शेल्स 2, इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मात्र वेगळे वेगळे आहेत. म्हणून एलिमेंट्स विथ सेम नंबर ऑफ शेल्स रिमेन इन सेम पिरियड. इथे बघितलं आपण, ज्यांचा नंबर ऑफ शेल्स ज्याचा सेम आहे ते सगळे एलिमेंट हे कसे असतात? सेम पिरियड मध्ये असतात. So element in the second period have electrons in K and L shells. K आणि L शेल, K वाली ही L, कारण K ची कॅपॅसिटी किती आहे फुलफिल होण्याची? 2. Then element in the third period have electrons KLM shells. In KLM shells. The number of elements in the first 3 period determined by electron capacity of the shells and law of electron octet. त्यांची जी काही इलेक्ट्रॉन फिलिंगची जी काही कॅपॅसिटी आहे हे कशावरून ठरवली आहे? तर लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट. इलेक्ट्रॉनचा ऑक्टेट लॉ आहे त्याच्यावरून त्यांची कॅपॅसिटी इलेक्ट्रॉन फुलफिल होण्याची किती आहे हे ठरवलं गेलं आहे. तर तुमच्यासाठी एक छोटीशी असाइनमेंट आहे किंवा छोटंसं वर्क आहे. तर तुम्ही सांगायचं लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट काय आहे आणि नंबर ऑफ शेल्स किती आहे टोटल KLM आणि त्यांची इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी किती आहे. हे एक छोटंसं होमवर्क आहे तुमच्यासाठी. ओके.